Hello students, I welcome you all in my educational YouTube channel. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. Today's session is for standard 7 of subject mathematics. So students, today we are going to learn a unit that is HCF and LCM. HCF म्हणजेच मसावी आणि LCM म्हणजेच लसावी यांचे फुल फॉर्म आपण पाहणारच आहोत. अँड टुडेज सब युनिट इज फॅक्टरायझेशन. आपल्याला अवयव पाडणे आणि अवयव पाडण्याची पद्धत आज आपल्याला शिकायची आहे. चला तर मग आता लवकरात लवकर आपण आपल्या सब युनिटकडे वळूया. सो स्टुडंट्स, देर आर सो मेनी कंपोजिट नंबर्स आणि कंपोजिट नंबर्सलाच आपण संयुक्त संख्या असे म्हणत असतो. ज्या संख्यांना दोनपेक्षा अधिक फॅक्टर्स असतात किंवा अवयव असतात अशा संख्यांना आपण कंपोजिट नंबर्स किंवा संयुक्त संख्या असे म्हणत असतो. जशा 4 म्हणजेच 4. आय विल रीड ऑल दीज नंबर्स इन इंग्लिश. 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 30, 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40, 42, 44, 45, 46, 48, 49, 50, 51, 52, 54, 55, 56, 57, 58 and 60. 62, 63, 64, 65, 66, 68, 69, 70, 72, 74, 75, 76, 77, 78, 80, 81, 82, 84, 85, 86, 87, 88, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 98, 99 and 100. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या साऱ्या संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंतच्या. अँड वन थिंग यू शुड रिमेंबर दॅट 1 इज नेदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. म्हणजेच 1 ही संख्या अशी आहे की ती प्राईम नंबर पण नाही, मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्यासुद्धा नाही. तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न नक्कीच पडला असेल की HCF आणि LCM शिकण्यासाठी आधी कंपोजिट नंबर जाणून का घेत आहोत आपण. कारण कंपोजिट नंबर्स हे खूप भूमिका बजावत असतात आणि या कंपोजिट नंबर्स आपण आधी आपल्याला माहीत असल्या तर मात्र नक्कीच आपण HCF आणि LCM शिकू शकू. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो फोटोग्राफ आहे तो आहे युक्लिड यांचा. युक्लिड वॉज अ ग्रीक मॅथमॅटिशियन. युक्लिड यांना भूमितीचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं. Euclid, great mathematician, gave a simple but an important rule to find HCF or GCD or LCM, that a composite number can be written in the form of products of many prime numbers. अर्थातच युक्लिड यांनी असं सांगितलं, एक छोटंसं साधं पण महत्त्वाचा नियम त्यांनी गणितामध्ये दिला आणि तो नियम म्हणजे असा की HCF म्हणजेच मसावी, ज्यालाच इंग्लिशमध्ये अजून दुसरं नाव आहे GCD किंवा LCM म्हणजेच लसावी, जर आपल्याला शोधायचा असेल तर या शोधण्यासाठी जो कंपोजिट नंबर असतो, जो संयुक्त संख्या असते, त्या संयुक्त संख्येला आपण अनेक मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये मांडू शकतो, लिहू शकतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण नवीन वर्ड्स शिकलो आहोत. HCF दॅट इज GCD और LCM यांचा फुल फॉर्म आपण आधी पाहूया. HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर, GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, यालाच मराठीमध्ये मसावी असं सुद्धा म्हटलं जात असतं. म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक, मोठ्यात मोठी अशी संख्या ज्याने दिलेल्या 2 किंवा अधिक संख्यांना भाग जात असेल. अँड द नेक्स्ट इज LCM, लिस्ट कॉमन मल्टिपल, यालाच मराठीमध्ये लसावी असे सुद्धा म्हटले जात असते. लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य, लहानात लहान अशी संख्या जिला दिलेल्या 2 किंवा अधिक संख्यांनी भाग जात असतो. म्हणजे विभाजक आणि विभाज्य या 2 संख्यांमध्ये, 2 शब्दांमध्ये खूप मोठा अंतर आहे. सो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो मेथड ऑफ फॅक्टरायझेशन. वी शुड नो हाऊ टू फॅक्टराइज कंपोजिट नंबर्स. म्हणजेच एखाद्या संयुक्त संख्येचे आपल्याला अवयव पाडता येणे अत्यंत आवश्यक आहे. मग सगळ्यात आधी आपण फॅक्टरायझेशन कशा प्रकारे करायचं आहे ते आपण शिकणार आहोत. आज मी इथे तुम्हाला 2 पद्धतींनी शिकवणार आहे आणि त्या पद्धती म्हणजेच व्हर्टिकल मेथड म्हणजेच उभी पद्धत अँड हॉरिझॉन्टल मेथड म्हणजेच आडवी पद्धत. मग आपण या दोघही पद्धतींनी आज फॅक्टरायझेशन म्हणजेच अवयव पाडणे शिकणार आहोत. चला तर मग आता वेळ न दवडता आता आपण पटकन शिकूया. So students, first of all I would like to take here a number that is 24. मग आता 24 हा जो नंबर आहे तो कोणत्या प्रकारामध्ये येतो आपण त्याआधी पाहूया. आता 24 हा कंपोजिट नंबर आहे, म्हणजेच ही एक संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या म्हणजेच कशा की ज्या संख्या अधिक म्हणजे 2 पेक्षा अधिक संख्यांच्या पाढ्यामध्ये येत असतात त्या संख्यांना आपण कंपोजिट नंबर असे म्हणत असतो. मग आता यांना आपल्याला याचं फॅक्टरायझेशन करायचं आहे. आपल्याला याचं फॅक्टराइज करायचं आहे आणि ते पण कशामध्ये, तर ते आपल्याला प्राईम नंबर्समध्ये आपल्याला त्याचं करायचं. आता प्राईम नंबर्समध्येच का करायचं आहे, थोर गणितज्ञ युक्लिड यांनी प्राईम नंबर्सबद्दलच का सांगितलं, कारण प्राईम नंबर्स अशा संख्या आहेत ज्यांचे आपण अवयव पाडू शकत नाहीत. सपोज आय विल टेक हिअर 2. आता 2 हा कोणाच्याच पाड्यात येत नाही असं आपण पाहिलं, स्वतःच्या आणि एकाच्या. आता एकाचा जर पाढा आपण म्हटला तर तो 1000 1000 100 100 अशा प्रकारे आपण तो म्हणू सुद्धा शकत असतो. म्हणजेच एकाच्या पाड्यामध्ये सर्व संख्या येत असतात. तसं 2च्या पाड्यामध्ये सुद्धा सगळ्या समसंख्या येत असतात, म्हणजेच इव्हन नंबर येत असतात. त्यानंतर 3, आता यांचे सुद्धा हे फक्त स्वतःच्याच पाढ्यामध्ये येतात, नंतर त्या कोणाच्याही पाढ्यामध्ये येत नाहीत आणि म्हणून हे यांना प्राईम नंबर आपण म्हणत असतो. यांचे आपण अवयव पाडू शकत नाहीत आणि म्हणूनच कंपोजिट नंबर्सला आपल्याला त्यांचे फॅक्टर्स पाडायचे आहेत आणि ते सुद्धा इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन और प्रॉडक्ट ऑफ प्राईम नंबर्स. आता इथे 2 शब्द मी वापरले इथे, प्रॉडक्ट आणि मल्टिप्लिकेशन. हे दोघं गुणाकारासाठी आलेले आहेत. इंग्लिशमध्ये प्रॉडक्ट आणि हे मल्टिप्लिकेशन हे शब्द गुणाकारासाठी आलेले आहेत. सो स्टुडंट्स, आता आपण इथे एक संख्या घेतली होती ती आहे 24. 24 हा कंपोजिट नंबर आहे, त्याचप्रमाणे तो इव्हन नंबर सुद्धा आहे आणि इव्हन नंबर आहे. मग या आपल्याला मागच्या वर्षी म्हणजेच 6वीला असताना आपल्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी होत्या, म्हणजेच कसोटी विभाज्यतेच्या कसोट्या. मग यामध्ये आपण 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी, 10ची कसोटी, 6ची कसोटी या साऱ्या कसोट्या आपण शिकलो आहोत. मग यामध्ये आपल्याला या कसोट्यांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी आपले पाढे सुद्धा पाठ असायला हवेत आणि टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी सुद्धा आपल्या लक्षात असायला हव्यात. सो वी हॅव टेकन अ 24 नंबर. आणि मी आधीच सांगितलं की आपण ही जे फॅक्टरायझेशन आहे याच्या 2 मेथड असतात. पहिली मेथड आहे ती आहे व्हर्टिकल मेथड म्हणजेच उभी पद्धत, अँड द सेकंड मेथड इज horizontal
मेथड, जिला आपण आडवी पद्धत असे म्हणत असतो. फर्स्ट ऑफ ऑल वी विल गो थ्रू व्हर्टिकल मेथड. आता इथे व्हर्टिकल मेथड ही अत्यंत सोपी अशी पद्धत आहे, जिच्यामध्ये फक्त उभं म्हणजे समजतं सर्वांना, उभ्या रेषेने आपल्याला ते जायचं आहे. मग आता इथे काय करायचं की इथे एक मोठी रेष द्यायची आणि इथे आपण असे कप्पे करायचे आहेत. जास्त मोठे नाही, अतिशय छोटी आणि कमी अशी जागा याला लागत असते. मग इथे ज्या नंबरचा आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे तो नंबर या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचा आहे. हा खरं तर बॉक्स नाही, पण आपण त्याला बॉक्सच म्हणूया. मग इथे या साईडला आपण तो लिहायचा आहे. आता इथे लिहिल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण हा विचार आधीच केलेला आहे की हा नंबर इव्हन नंबर आहे आणि सगळ्या इव्हन नंबर्सला 2 ने डिवायडेशन केल्यावर उत्तर नेहमी आपल्याला 0 येत असतं. म्हणजेच 2 ने पूर्णपणे इव्हन नंबर्सला भाग जात असतो, समसंख्यांना भाग जात असतो. मग आता मला सांगा 24 हा इव्हन नंबर आहे आणि म्हणून त्याला 2 ने भाग जाणारच, 2 ने पूर्णपणे भाग तो जाणारच. इट इज it will be divided by 2. सो स्टुडंट्स, ज्याच्याने आता मी एकाने इथे भाग द्यायचा नाहीये. इथे एक आपल्याला शेवटी महत्वाचा आहे, सुरुवातीला एकाने भाग देणं गरजेचं नाही. मग आता आपण इथे 2च का घेतला, आपण 4. मग आता 24 कारण हा 24, 3, 4, 6, त्यानंतर 8, त्यानंतर 12 आणि नंतर स्वतः 24 या एवढ्या संख्यांच्या तो पाढ्यामध्ये येत असतो. मग आपण 2च का घेतला, कारण हा लहानात लहान आणि प्राईम नंबर आहे. हा इथे आपण 3 पण घेऊ शकतो, ती सुद्धा आपण पद्धत शिकणार आहोत. त्यानंतर 4 आपण इथे घेऊ नाही शकणार, कारण 4 हा स्वतः कंपोजिट नंबर आहे. 6 पण नाही घेऊ शकणार. हे जे बाकी अंक आहेत ते आपण घेऊ शकत नाहीत, बिकॉज दे आर कंपोजिट नंबर्स. आणि आपल्याला हे फॅक्टरायझेशन करायचं आहे आणि ते फॅक्टरायझेशन कशामध्ये करायचं आहे, तर ते आपल्याला प्राईम नंबर्समध्ये करायचं आहे, मूळ संख्यांमध्ये ते करायचं आहे. सो स्टुडंट्स, इथे आपण 24 घेतला आहे आणि पहिला अंक आहे आपला 2. आता बेचा जर पाढा तुम्ही म्हटला तर या बेच्या पाढ्यामध्ये 2 येत नाही. बेद आहे 20च होतात. इथे आपला पाढा संपला. पण आपण पाढा जर पुढे वाढवला तर 2 11 22, 2 12 24 अशा प्रकारे आपण पाढा वाढवू शकतो. किंवा हा सुद्धा विचार आपण करू शकतो की 2 अशी कोणती संख्या आहे की जिच्या दुसऱ्या स्थानावर किंवा तिच्या दुने 24 होतात, तर मग 12 ही अशी संख्या आहे. किंवा सोप्यात सोपी पद्धत म्हणजेच आपण 24ला साईडला काय करायचं आहे की 2 आणि 24ला भाग द्यायचा आहे, देऊन बघायचा. आपल्याला माहिती आहे की हा समसंख्या असल्यामुळे या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जाणारच आहे. आणि मग 24ला मी इथे भाग देऊन बघणार. 2 1 2, भागाकार सुद्धा हा स्टेप बाय स्टेप करायचा आहे. खाली उतरवला 4. मग आता इथे 2 1 2, 2 2 4 होतात. 4 minus 4 we will get 0 and the answer is 12. आपल्याला आन्सर मिळालेला आहे 12. मग आता या 2ने याला भाग जाणार हे कन्फर्म झालं. मग इथे ज्या संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे तो अंक आपण इथे लिहायचा आहे 24. आता किती नंबरला येणार, तर मग हा 12. मग तो जो उत्तर आलेला आहे ते याचं तिरप लिहायचं आहे. म्हणजेच इथे आपल्या लगेच लक्षात येईल 12 1 12, 12 2 24, म्हणजे 12 into 2 we will get 24. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलं. आता आपल्याला इथे 24ला भाग नाही द्यायचा आहे. इथे वी शुड नॉट डिवाइड टू 24, वी शुड डिवाइड टू 12. आता आपल्याला पुढचा अंक जो आहे तो 12 आहे आणि या 12ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता मग याला पुन्हा हा 12 जो आहे तो पुन्हा इव्हन नंबर आहे आणि इव्हन नंबरला आपल्याला 2ने पूर्ण तो भाग जातच असतो. आणि म्हणून मग आपण पुन्हा वी विल ट्राय टू डिवाइड इट बाय 2. आता ज्याने भाग द्यायचा तो इथेच आपण लिहिणार आहोत. मग 2च्या पाढ्यामध्ये 12 येतो का तो विचार करायचा. 2 सक 12 होत असतात, 2 6 12 होतात, म्हणून मग इथे येणार 6. आता इथे आपल्याला 12 आता संपला. आता परत 6ला कशाने भाग जाणार. 6 इज ऑल्सो अन इव्हन नंबर, सो आय विल राईट हिअर 2. अँड आता मग 2च्या पाढ्यामध्ये 6 किती नंबरला येतो तो विचार करायचा. मग 2 1 2, 2 2 4, 2 3 6 होतात. दॅट इज 2 3 6, 2 3 6 होत असतात आणि म्हणून मग आपण इथे 3 लिहिलेला आहे. तर मग आता 3 आलेला आहे. 3 आपला हा इव्हन नंबर आहे का. नो, इट इज नॉट इव्हन नंबर, इट इज ऑड नंबर. इट इज अन
ऑड नंबर. मग आता हा ऑड नंबर असल्यामुळे आपल्याला काय करता येईल, तर मग ऑड नंबर हा आहे म्हणून मग आता विचार करायचा की 3 हा फक्त कोणाकोणाच्या पाड्यात येतो, तर 3 हा प्राईम नंबर सुद्धा आहे हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे की मग 3 हा फक्त एकाच्या आणि 3च्या स्वतःच्याच पाड्यात येतो. मग एकाने भाग द्यायचा नाही, तर तो भाग आपल्याला कशाने द्यायचा आहे, 3ने. आता ज्याने भाग द्यायचा आहे तो आपण इथे लिहित असतो. मग 3 1 3, खाली 1 आला म्हणजेच आपलं उत्तर आता संपलेलं आहे. आता ही जी मांडणी आहे, या बाजूचे जे अंक आहेत ते आपल्याला सगळे लिहून काढायचे आहेत. मग ते अशा पद्धतीने आपण लिहायचे आहेत. दॅट इज 24 इक्वल्स टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. अशा प्रकारे हे आपण त्याचे अवयव पाडले आहेत. वी हॅव गॉट इट्स फॅक्टर्स. वी हॅव फॅक्टराइज 24. आपण त्याचे 24 चे फॅक्टर्स पाडलेले आहेत. अँड ऑल दीज नंबर्स आर प्राईम नंबर्स. 2 हे सुद्धा प्राईम नंबर आहे. 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर आणि 3 सुद्धा प्राईम नंबर आहे. अशा प्रकारे आपण 24 ला फॅक्टराइज केलेलं आहे. आता ही होती व्हर्टिकल मेथड. आता आपल्याला घ्यायची आहे होरिझॉन्टल मेथड म्हणजेच आडवी पद्धत. या आडवी पद्धतीने सुद्धा आपण कसं करणार आहोत. मग आता आपण आधी पाहिलंच की आपण 2 आणि आता ज्या मुलांचा काहींना असं वाटतं की नाही पाढे मी 10 पर्यंतच म्हणजे बेद आहे 20 किंवा 3 10 30 अशा प्रकारेच म्हणू शकतो, मी पुढे वाढवू नाही शकत. मग अशा वेळेस काय करायचं, मग अशा वेळेस आपल्याला प्राईम नंबर बघायचा आधी. मग 3ने, आता 3ने सुद्धा भाग पूर्णपणे जाणार, आपण आधी ते करून घेऊया. मग आता 3ने सुद्धा याला भाग जातो. मग मी डायरेक्ट इथे 3 लिहिणार कारण की मला इथे भाग ही उभी मांडणी आहे. मग 3च्या पाड्यामध्ये 3 8 24 होतात म्हणजे दॅट इज 3 8 24. सो आय विल राईट हिअर 8. देन आता 8ला 3ने भाग जातो का, नाही, तर 8 हा इव्हन नंबर आहे आणि इव्हन नंबरला 2ने पूर्णपणे भाग जात असतो. म्हणून मग आय विल राईट हिअर 2 अँड 2 4 8 होतात हे मला माहीत आहे. यासाठी माझे पाढे पाठ आहेत म्हणून मी हे करू शकते. यासाठी तुम्ही सुद्धा पाढे पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही घरी अभ्यास म्हणून पाढे पाठ करणं गरजेचं आहे. आता यात बे चोक 8 होतात, 2 4 8 होतात आणि म्हणून आपण इथे आता 4 आलेला आहे. आता या 4ला आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. मग अगेन हा 4ला आपण 4नेच भाग जातो हे सुद्धा आपल्याला माहित आहे, पण 4 हा प्राईम नंबर नाही तर तो कंपोजिट नंबर आहे. आपलं उत्तर चुकू शकतं आणि म्हणून मग मी याला पुन्हा प्राईम नंबर म्हणजेच 2ने देणार. बे दुने 4 होतात, 2 2 4 होतात आणि पुन्हा या 2ला कशाने भाग जाणार, तर ह्या 2ला पुन्हा 2नेच भाग जातो आणि म्हणूनच बे. अशा प्रकारे आपण 3ने सुद्धा सुरुवात आपण इथे करू शकतो. मग हे आपण 2ने पण सुरुवात केली, आपला आन्सर सुद्धा सेमच आलेला आहे 2 2 2 2 2 2 3. म्हणजे दीज आर फॅक्टर्स ऑफ 24. आपण अशा प्रकारे हे लिहू शकतो. दिस वॉज अ vertical method. And now we have to learn about horizontal method. आता horizontal method म्हणजेच आडवी पद्धत. आडव्या पद्धतीने सुद्धा अत्यंत हे सोपं आहे, अतिशय सोपी अशी प्रक्रिया ही आहे. मग आपण काय करू शकतो की सगळ्यात आधी आपण प्राईम नंबर म्हणजे सगळ्यात आधी उचलायचा तो नंबर म्हणजेच 2ने आपल्याला डिवाइड करायचा आहे. 2 3 5 7 हे अंक आपण नेहमी साधारणपणे घेतच असायचे पाहिजे. मग आता आपण 2 घेतला म्हणजेच काय 2 इंटू 12. 2 इंटू 12 का, तर कारण 24 12 1 12 12 2 24 उत्तर आपल्याला येत असतं. आता इथे आपल्याला 2 हा प्राईम नंबर मिळालेला आहे. हा 2 जसाची तसा ॲज इट इज तो आपण लिहायचा आहे. वी शुड राईट अ प्राईम नंबर ॲज इट इज. कोणताही प्राईम नंबर असता तर आपण तो इथे ॲज इट इज लिहिला असता. आता आपल्याला जे फॅक्टर्स पाडायचे आहेत, जे अवयव पाडायचे आहेत ते फक्त या 12चे पाडायचे आहेत. आता 12 म्हणजेच काय, आता परत या 12ला हा इव्हन नंबर असल्यामुळे 2ने परत भाग जाणार आहे आणि म्हणून मग याला परत आपण 2ने भाग देणार. म्हणजेच काय 2. मग आता कोणती अशी संख्या आहे, पाडेपाठ असतील तुमचे तर लगेच तुम्हाला सांगता येईल. मग अशी कोणती संख्या आहे की तिच्याने तिला 2ने भाग दिल्यावर ते आपलं 12 उत्तर येणार आहे, तर अशी संख्या आहे 6.
6 दुने 12 दॅट इज 6 इंटू 2 वी विल गेट 12. आता आपल्याला पुन्हा एक प्राईम नंबर मिळाला, तो सुद्धा आहे 2. मग ॲज इट इज आपण ते काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे. अँड द नेक्स्ट नंबर इज 6 अँड वी हॅव टू फॅक्टराइज ओनली 6. आपण फक्त आता 6चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. आता मग 6 म्हणजेच काय, याला 6ला कोणत्या संख्येने भाग जाणार, परत 2ने भाग ज्याला जाणार आहे. बे 1 बे 3 2 इंटू 3. मग अशा प्रकारे आपण 24चे फॅक्टर्स मिळवले, दॅट इज 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. मग या मेथडने म्हणजेच हॉरिझॉन्टल मेथड सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, किंवा व्हर्टिकल मेथड म्हणजेच ही पद्धत जर काही हिच्याने सोपं वाटत असेल तर ते त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. फक्त आपल्याला उत्तर महत्वाचं आहे आणि ते योग्य असणं गरजेचं आहे. आता जसं आपण इथे आतापर्यंत सुरुवातीला 2 घेतला आणि या पद्धतीमध्ये सुद्धा आपण इथे 2 घेतला होता, परंतु आपण व्हर्टिकल मेथडनेच पण आपण आधी 3 घेतला. 3 इज ऑल्सो प्राईम नंबर. मग अशाच प्रकारे आपण आता 3 सुद्धा इथे सुरुवातीला घेऊन पाहूया. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे 24ला आपण 3ने सुद्धा डिवायडेशन पूर्ण होतं, म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 24 येत असतो आणि म्हणजे 3 इंटू 8 म्हणजेच 3 8 24 होतात, 3 8 जा 24 होत असतात. आता इथे एक प्राईम नंबर मिळालेला आहे आणि एक कंपोजिट नंबर मिळालेला आहे. मग या कंपोजिट नंबरचा आपल्याला या कंपोजिट नंबरचाच फॅक्टर पाडायचे आहेत, या 3चे नाही. 3 आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे. 3 मी जसाची तसा लिहिणार आणि 8चा. आता 8ला कशाने डिवाइड होणार, त्याला 3ने भाग जात नाही, तर 8 हा फक्त 4च्या नंतर 2च्या आणि स्वतःच्या पाड्यामध्ये येत असतो, टेबलमध्ये येत असतो. मग मला प्राईम नंबर पाहिजे आहे म्हणून मी इथे घेणार 2, म्हणजेच 2 4 जा 8 हे मला आता मिळालं याचा आन्सर. मग आता इथे आपल्याला पुन्हा प्राईम नंबर्स मिळाले आहेत. 3 इंटू 2 हे प्राईम नंबर मिळाले. आता आपल्याला हा जो पुढचा जो कंपोजिट नंबर मिळाला आहे त्याचे मात्र आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आणि 4 मीन्स 2 इंटू 2. अशा प्रकारे आपल्याला हे प्राईम फॅक्टर्स मिळाले आहेत 24चे. म्हणजे अशा वेगवेगळे अंक वापरून वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे प्राईम फॅक्टर्स आपण कंपोजिट नंबर्सचे करू शकतो. अशीच आपल्याला अजून एक संख्या घ्यायची आहे. आय विल टेक हिअर 25. 25 मी याच्यासाठी घेतला की तो लहान अंक आहे, कंपोजिट नंबर सुद्धा तो आहे, पण सोपा आपल्याला समजून घेण्यासाठी तो सोपा जाणार आहे. यानंतर आपण मोठी संख्या सुद्धा घेऊया. 25. आता 25 टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी तुम्ही जर पाहिली असेल तर 25ला याच्याने डायरेक्ट 5नेच आपण याला भाग देणार आहोत. का तर की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी जर अंक असेल तर त्या संख्येला 5ने पूर्णपणे भाग जातो. number is divisible by 5 only when there is 0 or 5 on its unit digit. जर असेल तरच तो आपल्याला पूर्ण 5ने भाग जातो. हे आपलं ठरलेलंच आहे. किंवा आपण हा सुद्धा विचार करायचा आहे की जो 5 आहे हा 5 कंपोजिट नंबर आहे का नाही. तो कंपोजिट नंबर आहे पण मात्र तो ऑड नंबर आहे आणि ऑड नंबरला आहे त्यामुळे त्याला 2ने भाग जाणार नाही. 3च्या पाड्यात सुद्धा तो येत नाही आणि तो डायरेक्टली 5च्याच पाड्यामध्ये येतो. हा आपण विचार करायचा आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक अ व्हर्टिकल मेथड. तर व्हर्टिकल मेथडमध्ये आपण एक बॉक्स करायचा आहे अंदाजाने, त्या आपली रेषा ती आपण कमी जास्त करू शकतो. मग ज्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे, ज्याचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत, ती संख्या आपण इथे लिहून काढायची आहे. दॅट नंबर इज 25 अँड 25 आपण इथे लिहिलेला आहे, 25 आपण लिहिलेला आहे. आता 25 हा फक्त 5च्याच पाड्यामध्ये येतो आणि म्हणून मी इथे 5 इथे लिहिला. ज्या संख्येने आपल्याला भाग द्यायचा तो अंक इथे आपल्याला लिहायचा आहे. 5 5 25 होतात, 5 5 जा 25 होतात. आता हा 5 आहे, हा स्वतः प्राईम नंबर आहे. हा स्वतः प्राईम नंबर आहे आणि प्राईम नंबरचे फॅक्टर पडू शकत नाही. त्याला फक्त आपण त्याच संख्येने भाग द्यायचा असतो. म्हणजेच काय, 5 1 5. इथे खाली 1 आणणं अत्यंत गरजेचं आहे. खाली 1 आला म्हणजेच आपलं उत्तर संपलं. अँड वी गॉट प्राईम फॅक्टर्स ऑफ 25 दॅट 5 इंटू 5. हे त्यांचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता हॉरिझॉन्टल मेथडने म्हणजेच आडव्या पद्धतीने आपण पाडूया. अतिशय सोपं असं उत्तर आहे हे. 5 इंटू 5 झालं आपलं उत्तर, संपलं. दिस इज अवर आन्सर.
अशा प्रकारे हे आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. मग तुम्हाला मोठ्या मोठ्या संख्यांचे सुद्धा अशाच पद्धतीने फॅक्टरायझेशन करायचं आहे. 2 into 3. मग अशा प्रकारे आपण 24 चे फॅक्टर्स मिळवले. दॅट इज 2 into 2 into 2 into 3. मग या मेथडने म्हणजेच हॉरिझॉन्टल मेथड सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, किंवा व्हर्टिकल मेथड म्हणजेच ही पद्धत जर काही हिच्याने सोपं वाटत असेल तर ते त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. फक्त आपल्याला उत्तर महत्वाचं आहे आणि ते योग्य असणं गरजेचं आहे. आता जसं आपण इथे आतापर्यंत सुरुवातीला 2 घेतला आणि या पद्धतीमध्ये सुद्धा आपण इथे 2 घेतला होता, परंतु आपण व्हर्टिकल मेथडनेच पण आपण आधी 3 घेतला. 3 इज ऑल्सो प्राईम नंबर. मग अशाच प्रकारे आपण आता 3 सुद्धा इथे सुरुवातीला घेऊन पाहूया. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे 24 ला आपण 3 ने सुद्धा डिवायडेशन पूर्ण होतं, म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 24 येत असतो आणि म्हणजे 3 into 8 म्हणजेच 3 8 24 होतात, 3 8 जा 24 होत असतात. आता इथे एक प्राईम नंबर मिळालेला आहे आणि एक कंपोजिट नंबर मिळालेला आहे. मग या कंपोजिट नंबरचा आपल्याला या कंपोजिट नंबरचाच फॅक्टर पाडायचे आहेत, या 3 चे नाही. 3 आपल्याला ऍज इट इज लिहायचा आहे. 3 मी जसाची तसा लिहिणार आणि 8चा. आता 8 ला कशाने डिवाइड होणार, त्याला 3 ने भाग जात नाही, तर 8 हा फक्त 4च्या नंतर 2च्या आणि स्वतःच्या पाड्यामध्ये येत असतो, टेबलमध्ये येत असतो. मग मला प्राईम नंबर पाहिजे आहे म्हणून मी इथे घेणार 2, म्हणजेच 2 4 जा 8 हे मला आता मिळालं याचा आन्सर. मग आता इथे आपल्याला पुन्हा प्राईम नंबर्स मिळाले आहेत. 3 into 2 हे प्राईम नंबर मिळाले. आता आपल्याला हा जो पुढचा जो कंपोजिट नंबर मिळाला आहे त्याचे मात्र आपल्याला अवयव पाडायचे आहेत आणि 4 मीन्स 2 into 2. अशा प्रकारे आपल्याला हे प्राईम फॅक्टर्स मिळाले आहेत 24 चे. म्हणजे अशा वेगवेगळे अंक वापरून वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे प्राईम फॅक्टर्स आपण कंपोजिट नंबर्सचे करू शकतो. अशीच आपल्याला अजून एक संख्या घ्यायची आहे. आय विल टेक हिअर 25. 25 मी याच्यासाठी घेतला की तो लहान अंक आहे, कंपोजिट नंबर सुद्धा तो आहे, पण सोपा आपल्याला समजून घेण्यासाठी तो सोपा जाणार आहे. यानंतर आपण मोठी संख्या सुद्धा घेऊया. 25 आता टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी तुम्ही जर पाहिली असेल तर 25 ला याच्याने डायरेक्ट 5नेच आपण याला भाग देणार आहोत. का तर की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी जर अंक असेल तर त्या संख्येला 5ने पूर्णपणे भाग जातो. A number is divisible by 5 only when there is 0 or 5 on its unit digit. जर असेल तरच तो आपल्याला पूर्ण 5ने भाग जातो, हे आपलं ठरलेलंच आहे. किंवा आपण हा सुद्धा विचार करायचा आहे की जो 5 आहे हा 5 कंपोजिट नंबर आहे का नाही. तो कंपोजिट नंबर आहे पण मात्र तो ऑड नंबर आहे आणि ऑड नंबरला आहे त्यामुळे त्याला 2ने भाग जाणार नाही. 3च्या पाड्यात सुद्धा तो येत नाही आणि तो डायरेक्टली 5च्याच पाड्यामध्ये येतो, हा आपण विचार करायचा आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक अ व्हर्टिकल मेथड. तर व्हर्टिकल मेथडमध्ये आपण एक बॉक्स करायचा आहे अंदाजाने, त्या आपली रेषा ती आपण कमी जास्त करू शकतो. मग ज्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे, ज्याचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत, ती संख्या आपण इथे लिहून काढायची आहे. दॅट नंबर इज 25 अँड 25 आपण इथे लिहिलेला आहे, 25 आपण लिहिलेला आहे. आता 25 हा फक्त 5च्याच पाड्यामध्ये येतो आणि म्हणून मी इथे 5 इथे लिहिला. ज्या संख्येने आपल्याला भाग द्यायचा तो अंक इथे आपण लिहायचा आहे. 5 5 25 होतात, 5 5 जा 25 होतात. आता हा 5 आहे, हा स्वतः प्राईम नंबर आहे, हा स्वतः प्राईम नंबर आहे आणि प्राईम नंबरचे फॅक्टर पडू शकत नाही, त्याला फक्त आपण त्याच संख्येने भाग द्यायचा असतो. म्हणजेच काय, 5चा 1 5. इथे खाली 1 आणणं अत्यंत गरजेचं आहे. खाली 1 आला म्हणजेच आपलं उत्तर संपलं. अँड वी गॉट प्राईम फॅक्टर्स ऑफ 25 दॅट 5 into 5. हे त्यांचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता हॉरिझॉन्टल मेथडने म्हणजेच आडव्या पद्धतीने आपण पाडूया. अतिशय सोपं असं उत्तर आहे हे. 5 into 5 झालं आपलं उत्तर, संपलं. दिस इज अवर आन्सर. अशा प्रकारे हे आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. मग तुम्हाला मोठ्या मोठ्या संख्यांचे सुद्धा अशाच पद्धतीने फॅक्टरायझेशन करायचं आहे. So students, here is an example in your textbook of mathematics.
that is 40. Find the prime factors of 40. There is vertical arrangement and horizontal arrangement is also given. वर्टिकल अरेंजमेंट आणि होरिझॉन्टल अरेंजमेंट सुद्धा आपल्याला इथे देण्यात आलेली आहे. मग आता 40ला सगळ्यात आधी टूने डिवाईड केलं, त्यानंतर पुन्हा 20 आपल्याला मिळालं. 20 नंतर 10 मिळाले, नंतर 5 मिळाले आणि मग आपल्याला 1 मिळालं. अशा प्रकारे आपण 40चे फॅक्टर्स मिळवले. 2 × 2 × 2 × 5. त्यानंतर आपण होरिझॉन्टल मेथडमध्ये सुद्धा 10 आणि 8 × 5 करून नंतर 10 × 4 नंतर पुन्हा त्यांचे प्राईम फॅक्टर्स पाडले. 8 × 5 नंतर 8चे सुद्धा आपण प्राईम फॅक्टर्स पाडले आणि आपण त्यांचे प्राईम फॅक्टर्स मिळवलेले आहेत. सो स्टुडंट्स, नेक्स्ट एक्झाम्पल इज ऑल्सो देअर 63. 63चं सुद्धा इथे एक्झाम्पल आहे. 63चे आपण फॅक्टर्स पाडले 7 × 9 आणि मग 7 हा प्राईम नंबर आहे आणि मग 9चा आपण पुन्हा कंपोजिट नंबर असल्यामुळे त्याचे सुद्धा फॅक्टर्स पाडले. मग आपल्याला 63चे मिळाले 7 × 3 × 3. देन 45चं सुद्धा तसंच केलं आणि प्राईम फॅक्टर्स आपल्याला मिळाले 5 × 3 × 3. देन वी टेक 20 आणि 20चे फॅक्टर्स आपल्याला मिळाले 2 × 2 × 5. म्हणजे अशा साध्या आणि सोप्या प्रकारे आपण यांचे फॅक्टर्स हे कॅल्क्युलेट करायचे, फॅक्टर्स पाडायचे आहेत. मग अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या संख्या घ्यायच्या आहेत आणि या संख्यांचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. मग तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 11 देण्यात आलेला आहे आणि या 11मध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचेसुद्धा तुम्हाला फॅक्टरायझेशन करायचं आहे. 32, देन 57, देन 23 हा स्वतःच प्राईम नंबर आहे, त्यानंतर त्यामुळे तो 20 × 1 होऊन जाईल आणि मग त्याचा प्राईम फॅक्टर हा 23च राहणार आहे. देन 150, देन 216, देन 208, 765, देन 342, देन 377 अँड देन 559. ह्या साऱ्या संख्यांचे नंबर्सचे तुम्हाला प्राईम फॅक्टर्समध्ये रिप्रेझेंटेशन करायचं आहे आणि मग आपला हा प्रॅक्टिस सेट नंबर 11 सुद्धा सॉल्व होणार आहे. सो स्टुडंट्स, थँक्स फॉर वॉचिंग माय यूट्यूब व्हिडिओ. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.